पदयात्रा काढणार आहे सोलापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत। आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत। एकता सामाजिक संघटना यांचे अध्यक्ष संस्थापक इरफान भाई शेख यांच्या मनामध्ये एक सगळ्या चाललेल्या काळामध्ये काय धर्माबद्दलचे अपशब्द एकमेकाच्या टिप्पणी टप्पणी सर्वांचे धर्मविरोध केले जाते, तर सर्व धर्मांना घेऊन एकत्र येऊन फ्रेंड कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला सोलापूर ते मुंबई पदयात्रेचं एक नियोजन केलेलं आहे। त्या संदर्भात आज आपण जमलेलो आहोत। तरी पुढचं जे काय त्यांचं नियोजन असेल किंवा त्यांचे जे उद्देश काय आहे ते स्वतः अध्यक्ष करतील। जे आज मोहम्मद पैगंबरवरती जे टीका टिप्पणी आणि 6-7 महिन्यावरती टीका टिप्पणी होत आहे, हे कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे। तिच्यावरती कडक ते कडक कायदा व्हाव आणि जे पण गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मुस्लिम समाज हा सर्वात पाठीमागे आहे आणि त्या समाजासाठी जे सच्चर समितीची रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टाप्रमाणे मुस्लिम समाज खूपच पाठीमागे आहे आणि या समाजाला आरक्षणाची गरज आहे। 5% आपण आरक्षणाची मागणी करतो। हेच यात्रेचा उद्देश आहे की महाराष्ट्रभरात सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करावा, आमच्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि शैक्षणिक आणि नोकरी धारीमध्ये 5% आरक्षणाची मागणी आहे।